नमस्कार शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. पुढील 24 तासात राज्यात कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण या चॅनलवरती सर्वात आधी हवामान अपडेट आणि सविस्तर बातम्या देत असतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, धाराशिव, बीड, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भामध्ये वाशिम, वर्धा, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र हा पाऊस सर्वदूर पडणार असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. खानदेश भागात जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणामध्ये पालघर, ठाणे, मुंबई शहर, उपनगर, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या सर्व जिल्ह्यांमध्ये देखील रेड अलर्ट देण्यात आला असून काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.